शिवा, इथेच पडली होती ना कुंडी तुझ्या डोक्यात? हो, म्हणजे मला अंदुक अंदुकसा आठवतंय मी इथेच आलो होतो, पण कशासाठी आलो होतो तेच आठवत नाहीये. पण कुंडी माझ्या डोक्यावर इथेच पडली एवढं नक्की. शिवा, पण कुंडीवरून कशी काय पडली असेल? आणि जरी पडली असेल तरी ती तिकडे खालती पडेल ना. इथे इतक्या लांब तुझ्या डोक्यात कशी पडणार? तुला तरी पटतंय का हे सगळं? मला काहीतरी गडबड वाटते. बरं मला सांग, तू इथे का आला होतास? शक्ती, मला ना एक लहान मुलगी दिसली आणि मी तिचा पाठलाग करत करत इथे आलो. मुलगी दिसली? कोण होती ती मुलगी? शक्ती, अगं ती मुलगीच. शक्ती आमची मुलगी नाहीये. 10 वर्षांपूर्वी एका नदीच्या काठावरती आम्हाला सापडली होती. शिवा, तुला शंभू महादेवाची शपथ आहे बघ, मी तुला जे काही सांगितलं ना ते तू कोणाला काही सांगू नको. हा, शिवा, काय झालं? कोण होती ती मुलगी? आणि मला जी मुलगी दिसते तशीच दिसत होती का? सॉरी, मी पण तुला काय विचारते, तुला कसं माहिती असेल ना मला दिसणारी मुलगी कशी दिसते ते? पण तरी कशी दिसत होती ती मुलगी? तू काही वर्णन करू शकतोस का तिचं? वर्णन नाही आठवत आहे का? मला कदाचित भास झाला असेल. जाऊ दे, चल आपण निघूया. काय नाना, येऊ का? अहो आप्पा भाऊ, ताई, अहो बाहेर का उभा? या की घरात या, बसा की. बस विजयलक्ष्मी, बस. बसा बसा. बर बसा. ताई, आप्पा, अहो कस काय न केलं? शिवासाठी डोसे आणि चटणी आणली. अरे वा, फक्त शिवासाठी? आणि आम्ही काय पाप केले? अयो, तुम्ही पण खा ना, जास्तीचे केलेत बघा. नाना, शिवा घरात नाही आहे का? कुठे गेलाय? प्रिन्स सरकारांच्या बंगल्यावर गेलाय. का? अहो नाना, डॉक्टरांनी त्याला आराम करायला सांगितलंय ना, मग का गेला तो कामावर? अहो कामासाठी नाही गेला, प्रिन्स सरकारांना सहज भेटायला गेलाय. अयो, कालच हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला ना, मग आज बाहेर पडायची काय गरज आहे म्हणते मी. असू दे ग, शिवा येतो शिवा. महादेवाचा हात त्याच्या पाठीशी आहे, ताकदीने सगळं निभावून नेतो बघ. हे मात्र बरोबर बोलला आप्पा भाऊ तुम्ही. अहो शंभू महादेवाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे, म्हणून एवढ्या मोठ्या संकटातून शिवा वाचला. बरोबर बोलले नाना. महादेवा आमच्या शिवाच्या पाठीशी असाच कायम उभा राहा रे बाबा. ए बाबा, त्या आर्थिंग जरा नीट चेक कर. हा, फ्यूज बघ बरोबर आहे का? वहिनी बॉस अजून कशा आले नाहीत? आणि तो जर एक्सपायर झाला असेल ना तर चेंज करून घे. काय? हा, वहिनी बॉस लवकर या. वहिनी बॉस आल्या.
बरोबर इकडे बघा. हा अरे अरे काय करते उरलेल्या 2 बळींचा बंदोबस्त झालाय. लगेच कामाला लाग. वेळ दडून चालणार नाहीये. असं कसं होऊ शकतं? मला तेव्हा का लक्षात आलं नाही? अम्मा आणि मी फोटोत पाहिलेली मुलगी आणि परवा मला दिसलेली मुलगी मला का दिसली? पण ती मुलगी लहानपणीच्या शक्तीसारखीच कशी काय दिसते? काहीच कळत नाहीये. शिवा, अरे काय झालं? एवढा कसला विचार करतोयस? नाही, काही नाही. शिवा, मला एक सांग, तू माझ्यापासून काही लपवतोयस का? अगं नाही, काय काय लपवणार आहे मी? माझा नाही विश्वास बसत. मला वाटतंय तू माझ्यापासून काहीतरी लपवतोय. अगं खरंच नाही लपवते मी काही. उगाच काय, मी जस्ट एवढाच विचार करत होतो की ती मुलगी मला का दिसली असेल. मी तर तिचा चेहरा पण नाही बघितला. जाऊ दे, मी जास्त डोक्याला ताण नाही देत बसत, मी निघतो. शिवा, अरे तुझी गाडी घेऊन जा ना. माझी कुठे? तुझीच तर गाडी आहे. अरे सध्या ठेव तुझ्याकडे. काही दिवस मी गाडी नाही चालवणार असं ठरवलंय. मला गरज लागली तर फोन करतो मी तुला. सांभाळून जा. चला नाना, आता आम्हाला निघायला हवं. शिवा भेटला असतं तर बरं झालं असतं बघा. अरे अप्पा, अम्मा, तुम्ही कधी आलात? अरे मगाशीच आलो, आता निघतच होतो बघ. सहज की? अरे अम्माने तुझ्यासाठी डोसे आणि तिच्या स्टाईलची स्पेशल चटणी करून आणली आहे. काय सांगता अप्पा? अम्मा, अगदी वेळेवर आला तर तुम्ही. एवढी भूक लागली होती मला. तुमच्या आजची आता डोसे चटणी खाता येईल मला. ती गोळ्या औषधं खाऊन ना तोंडाची पूर्ण चवच निघून गेली. चला, अम्माच्या आजचे डोसे आणि चटणी खाऊन जरा तोंडाला परत चव तरी येईल. म्हणूनच आणले बघ, पोट भरून खा. हे शिवा, 1-2 डोसे नानानं पण दे. बर. अरे मला सांग शिवा, तू स्वतः गाडी घेऊन आलास? कशाला एवढी दगदग करतोय जीवाची? जरा आराम कर रे. विनाकारण बाहेर फिरणं आता बंद करा. अम्मा, अप्पा, काही दगदग नाही झाली माझी. अहो, शक्तीने गाडी चालवली. ठीक आहे, आता सोडलं मला इथे आणि घरी गेली. हो का? वा. बरं, मी हे डबे स्वयंपाकघरात ठेवून येते. हा, अहो ताई, तुम्ही कशाला? मी ठेवतो की. नाही नाही नको, मी ठेवते. हा, बर. अम्मांशी बोलू का त्या मुलीबद्दल? बोलतोच. अप्पा, तुम्ही बसा, आलो मी. हा, अम्मा, मला ना जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. पण जे काही सांगाल ते प्लीज जरा अगदी खरं खरं सांगा. कशाबद्दल? अम्मा, लहानपणीच्या शक्तीबद्दल तुम्ही काही लपवलंय का माझ्यापासून? लहानपणीच्या शक्तीबद्दल म्हणजे असं का विचारतोयस तू? शिवा, सगळं ठीक असतं ना? शक्तीच्या भूतकाळाबद्दल तुला काही कळलंय का? तिच्या खऱ्या कुटुंबाचा काही सुगावा लागला असतो का? शिवा, ते माझ्या शक्तीला माझ्यापासून दूर नेतील का? लहान शक्तीसारख्या दिसलेल्या मुलीबद्दल अम्माला बोललो तर अम्मा आणखी टेन्शन घेतील. तसंही मला दिसलेली ती मुलगी खरंच मला दिसली होती की माझा भास, हेच मला अजून पक्का कळलेलं नाहीये. मग अम्मांना सांगून काय उपयोग? शिवा, शिवा सांगतोस ना?
काय झालं? तू अचानक असं लहान शक्तीबद्दल का विचारतोयस तू? अम्मा शांत व्हा तुम्ही टेन्शन नका घेऊ. काही नाही, सहज माझ्या डोक्यात प्रश्न आला म्हणून विचारला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. हा काही नाही झालंय. बरं तुम्ही जा आता. ते शक्ती आता घरी पोहोचली असेल, तिला माहिती नसेल ना तुम्ही दोघं इथे आलात. उगाच टेन्शन घेत बसेल ती. हा नका काळजी करू तुम्ही. शिवा, मला खरं खरं सांगा, नक्की काही प्रॉब्लेम नसतो ना? अम्मा मी सांगतोय ना, काहीही टेन्शन नाहीये. आणि अम्मा, शक्तीला तुमच्यापासून कोणीही दूर करू शकणार नाही. शक्तीची आणि तुमची कोणीही ताटातूट करणार नाही. का खातात एवढी लोक? बा चेतकोबा, तू सांगितल्याप्रमाणे आज तुला तिसरा आणि चौथा बळी अर्पण करणार आहे. त्याचा स्वीकार कर. आता तू संपूर्ण माणसाच्या रूपात येऊन आम्हाला दर्शन देशील. बघ बघ हे बळी बघ. झालं? कोयता आणून दे. हा काय प्रकार आहे? हे सगळं काय आहे? अरे तुझ्याच हे बळी या गुहेत द्यायचे नाहीयेत. मी दाखवलेल्या नकाशाच्या ठिकाणी जाऊनच बळी द्या, तरच बळी पूर्णत्वास येतील. रामेश्वराच्या मंदिरात? नाही वहिनी बॉस, आपल्याला त्या मंदिरात बळी देता येणार नाही. लोकांनी बघितलं तर बापरे. आपल्याकडे पर्याय आहे का? ते पण आहेच. चिटकोबाचा आदेश आहे म्हटल्यानंतर त्यामागे काहीतरी नक्कीच कारण असणार. ह्या दोघांचे हात पाय आणि तोंड नीट बांध. ह्या दोघांचा बळी आपण द्यायचाच, तोही चेटकोबांनी सांगितलेल्या ठिकाणी. मंदिर, रामेश्वराचं मंदिर, ते इतकं डेंजर.
आणि मला का दिसलं? शंभू महादेवा, हे जे काही मला स्वप्नात दिसलं ते काय होतं? ते रामेश्वराचं मंदिर, ती पाण्याची कुंड, हे सगळं काय होतं? काय अर्थ या सगळ्यांचा? संकेत देतोयस का तू? काही सांगू पाहतोयस? शक्ती, मला ना एक लहान मुलगी दिसली आणि मी तिचा पाठलाग करत करत इथे आलो. शिवाला बंगल्यावर दिसलेली लहान मुलगी आणि मला बंगल्यावर दिसणारी लहान मुलगी एकच असेल का? आणि जर ती एकच असेल तर ती फक्त आम्हा दोघांनाच का दिसते? शिवा म्हणाला कदाचित तो त्याचा भास असेल, पण त्याला का भास होईल? आणि झालाच तरी त्यात लहान मुलीचाच का होईल? काहीच कळत नाहीये. झोपच उडाली आहे माझी. आता बास झालं. भास होत असतील म्हणून मी जरा दुर्लक्ष करत होते या प्रकरणाकडे, पण आता नाही. आता ती मुलगी कोण, कुठली, तीच शिवाला दिसली असेल तर का दिसली असेल या सगळ्याच्या मुळाशी जावंच लागणार. चेटकोबा, तू सांगितल्याप्रमाणे उरलेले 2 बळी तुझ्या पायाशाळून ठेवलेत. आता तू सांगितल्या वेळेत ते तुला अर्पण सुद्धा करू. त्यानंतर तू माणसाच्या रूपात येशील. तुझी ताकद वाढेल. तू महाशक्तिमान होशील. महाशक्तिमान. तुझी ताकद वाढली ना, त्या आदिशक्तीचं नायनाट कर. संपून टाक तिला. आणि माझ्या नवऱ्याचे, माझ्या प्रिन्सचे त्या आदिशक्तीने गायब केलेले 2 हात परत मिळवून दे चेटकोबा. चेटकोबा, माझी एवढी इच्छा पूर्ण कर चेटकोबा. माझी इच्छा पूर्ण कर. बोल बोल चेटकोबा, बोल. काहीतरी बोल. बोल चेटकोबा. वहिनी बॉस, चेटकोबा काहीच बोलत नाहीये. बापरे, मला टेन्शन यायला लागलंय. बॉसचे गेलेले 2 हात परत आले नाही तर बॉसची कामं कशी काय होणार? बॉस जगासमोर कसे जाणार? आणि लोक त्यांच्याबद्दल काही बोलले तर? नाही नाही नाही, बॉसचे हात आले नाही तर ते स्वतःची कामं स्वतः करू शकत नाहीत. ते आंघोळ करू शकत नाही, कपडे घालू शकत नाही, स्वतःचे केस विंचरू शकत नाहीत. बापरे, म्हणजे त्यांना एक वेगळा माणूस ठेवावा लागणार कामासाठी.
वहिनी बॉस, त्यापेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे बॉस सकाळच्या प्रात्यविधी कशा करणार? नालायक, मूर्ख, बेअक्कलमंद बटका, तोंडाला लगाम घाल. हो वहिनी बॉस. मी सांगितलं तेवढं काम कर. या दोघांना ठरलेल्या जागेवर नेऊन ठेव. हो हो. कळलं? शंभो. नाना. हो आलो. महाराज. बोला बाबा. हे घ्या. झेंडूची फुलं. अहो मला फुलं नको. अहो आज मी बाजारातून आणली. अहो मी फुलवाला नाही, आमंत्रण द्यायला आलोय. आमंत्रण कशाचं? उंबरगावच्या रामेश्वराच्या पालखी सोहळ्याचं. महादेवाला सालाबाद प्रमाणे अभिषेक घातला जाणार आहे येत्या महाशिवरात्रीला. ही घ्या पत्रिका. तसं या उत्सवाच्या अन्नदानासाठी स्वेच्छेने धान्य तुम्ही देऊ शकता. अहो बाबा, महादेवाचा पालखी सोहळा आहे. माझ्या रामेश्वराचा अभिषेक होणार म्हटल्यावर हा शिवा धान्य देणार नाही असं होईल का? सालाबाद प्रमाणे यंदाही धान्य घेऊन जा. थांबा, आलोच. घ्या बाबा. जय शंभो. जय शंभो. जय शिवा. उमरगावच्या रामेश्वराचा पालखी सोहळा आहे. तो नक्कीच जाणार ना? जाणार म्हणजे नक्कीच जाणार नाना. बघू. माझ्या स्वप्नात रामेश्वर आला खरा, आणि आज त्याच्या सोहळ्याचं आमंत्रण. हा नक्की कसला योग आहे?